नमस्कार, मी गजानन पांचाळ, संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य। आज माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये 15 मार्चची जी संच मान्यता आहे या बाबतीमध्ये मान्य न्यायालय सगळ्यांची बाजू ऐकून घेणार आहे। दिनांक 28 तारखेला जे संघटनांनी ज्या काही याचिका टाकलेल्या होत्या यामध्ये 28 तारखेला सुद्धा मान्य न्यायालयाने जवळपास 1 तास या सगळ्यांची बाजू ऐकून घेतलेली आहे। आणि पुन्हा कालसुद्धा मान्य न्यायालयाने 4 वाजता सुनावणी ठेवलेली होती। याच्यावर सुद्धा मान्य न्यायालयाने अर्जदार जे संघटनेचे वकील साहेब आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। आणि पुन्हा त्याच पद्धतीनं काल आपल्या संघटनेच्या वकील साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमच्या संघटनेचे सभासदसुद्धा यामध्ये इफेक्टिव्ह आहेत, त्यामुळे आम्ही इंटरपिटिशन आपण दाखल केलेलं आहे। आपल्या संघटनेचा जो हस्तक्षेप याचिकेचा क्रमांक आहे IAST 25747/2025 आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपली जी याचिका आपण टाकलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती आपण हा क्रमांक टाकून पाहू शकतो आपण। आणि आपल्या मान्य वकील साहेबांनी सुद्धा आमच्या संघटनेचे सभासद इफेक्टिव्ह झालेले आहेत, त्यामुळे आम्ही हस्तक्षेप यामध्ये करत आहोत की आम्हाला बदली प्रक्रिया फक्त थांबली नाही पाहिजे। आमच्या संघटनेतील सभासदांच्या बदल्या समोर 1 आणि 2ने झालेल्या आहेत आणि 3 आणि 4ने सुद्धा बदल्या होतील। आणि खूप दिवसापासून शिक्षक लोक आमचे या ठिकाणी एकाच शाळेवर कामाला आहेत, त्यामुळे त्यांना बदलीची नितांत आवश्यकता आहे। आणि अशा पद्धतीने विविध मुद्दे आपली जी पिटिशन आहे मान्य संघटनेची वकील साहेबांनी सुद्धा आपली बाजू, संघटनेचा वकील साहेबांनी सुद्धा आपली बाजू मान्य जज साहेबांसमोर मांडलेली आहे। मान्य न्यायालयाने सुद्धा आपल्याला काही कागदपत्रे आपल्याकडे असतील तर आपण सादर करावीत असं सांगितलेलं आहे। तर ती कागदपत्रे आपण आपल्या वकील साहेबांना पाठवलेली आहेत। ते आज माननीय हायकोर्टमध्ये ते आपली बाजू आपल्या पद्धतीने नक्कीच मांडतील आणि ही जी बदली प्रक्रिया आहे ही थांबणार नाही यासाठी आपला प्रयत्न असेल। आज 30 जुलैला 2 वाजता सुनवाई ठेवलेली आहे, म्हणजे खूप वेळ आहे। आज माननीय शासकीय वकील साहेब आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी शासकीय वकील साहेबांनी सुद्धा अतिशय छानपैकी तयारी त्यांनी केलेली मान्य साहेबांनी केलेली आहे आणि शासनाची बाजू अतिशय ठाम पद्धतीने ते मांडून बदल्या प्रक्रियेला कुठलाही अडथळा येणार नाही यासाठी सुद्धा शासनाच्या तर्फे प्रयत्न केले जातील। त्याच पद्धतीने आपले वकील साहेबसुद्धा आपल्याला सुद्धा संधी मिळण्याची आज शक्यता आहे आणि आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला द्यायचे सांगितलेले आहेत ते आज मान्य न्यायालयाच्या समोर आपले वकील साहेब निश्चित आज देतील। आणि ही जी प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ती कुठेही थांबणार नाही आणि भविष्यातसुद्धा या बदल्या ह्या ऑफलाईनकडे न जाता ह्या ऑनलाईनच राहिल्या पाहिजे यासाठी आपली संघटना आतापर्यंत 2023ला पण प्रयत्न केले आणि याच्यापुढे सुद्धा भविष्यामध्ये ऑनलाईन जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईनच झाल्या पाहिजे याविषयी आपली संघटना नक्कीच म्हणजे कटिबद्ध आहे। याविषयी आपण प्रत्येक शिक्षक बांधवांना आश्वासित करत आहोत। बऱ्याच शिक्षक बांधवांनी आपल्या हस्तक्षेप याचिकेसाठी आपल्याला मदत केलेली आहे, त्या सर्व शिक्षक बांधवांचे धन्यवाद। आणि आपला हा लढा आपल्यासाठीच असतो। आपण ज्यावेळेस आपल्याला मैदानामध्ये यायचं असतं त्यावेळेस आपण नक्कीच आलं पाहिजे आणि फक्त मला बदली हवी आहे असं म्हटल्यानं काम होत नाही, व्हॉट्सअपवर पोस्ट केल्यानं काम होत नाही। तर ज्या ठिकाणी बोलायचं असतं, सध्या व्हॉट्सअपवर आपल्याला बोलायचं नाही, मान्य न्यायालयामध्ये आपल्याला आपली बाजू मांडायची असते, त्याच ठिकाणी हा निकाल लागत असतो। आणि तर हे सगळं बदल्यांचं जे भवितव्य आहे आता असं आपल्याला वाटतं की हे मान्य न्यायाधीश साहेबांच्या हातात सगळं निकाल आहे। त्यामुळे पाहूया, आज पुन्हा 2 वाजता युक्तिवाद होईल। माननीय जज साहेब सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतील आणि आजची वेळ ही 2ची ठेवलेली असल्यामुळं मान्य न्यायालयासुद्धा खूप वेळ मिळेल म्हणजे अशी आशा आहे आपल्याला। 2 ते 5, 6 म्हणजे व्यवस्थितरित्या आज सगळ्यांचं ऐकलं जाईल अशी आपल्याला आशा आहे। कारण दररोजची जो काही युक्तिवाद सुनवाई होती ती 28, 29ला 4 वाजता ठेवण्यात आलेली होती, पण आज 30 जुलैची आपल्याला वेळ जो 2चा दिलेला असल्यामुळे की 1-2 तास मान्य न्यायालय आपली बाजू ऐकून घेईल अशी आशा आपल्याला आहे। आणि भविष्यामध्ये ही झालेली बदली प्रक्रिया टिकेल अशी आपण आशा बाळगूया।
आणि हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत जाण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे खूप जणांचे फोन्स मी घेऊ शकत नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी भविष्यातसुद्धा सहकार्य मला करावं, आपल्या संघटनेला सहकार्य करावं, संघटनेचे सभासद आपण व्हावेत आणि संघटना जी आहे आपली प्रामाणिकपणे जे आपलं काम चालू आहे ते असंच काम सामान्य शिक्षकासाठी आपलं काम नक्कीच आपण करत राहू, अशी आपल्याला मी ग्वाही देतो. आणि जे काय अपडेट आहे तुम्हाला मी लगेच उद्याचं आज काय झालं ते अपडेटसुद्धा तुम्हाला मी लगेच देईन. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.